तुम्हाला असे वाटते का की घरातील ऑफिसमधील लोक तुम्हाला समजून घेत नाही आहेत? तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर हळवे होत आहात. तुम्हाला छोट्या गोष्टींवरनं रडायला येते. कुठल्याही गोष्टीवरती ठाम राहता येत नाही आहे. कन्फ्युजन होत राहते. एखाद्या समस्येला तोंड देता येत नाही आहे किंवा त्या समस्येचं सोल्युशन सापडत नाही आहे. नातेसंबंध बिघडत आहेत. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता काय आहे, त्याचे आज बौद्धिक बुद्ध्यांक म्हणजे इंटेलिजन्स कोशंटपेक्षाही जास्त महत्त्व का आहे, तसेच जर आपले इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक कमी असेल तर आपण काय उपाय केले पाहिजे, तेही ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. डॅनियल गोलमन यांच्या मते स्वतःच्या भावनांवर आणि भावनांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे म्हणजे भावनांचा योग्य वापर करता येणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. समाजात वावरत असताना आपल्या जवळील व्यक्तींबरोबर सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे म्हणजे कोणाच्याही प्रेरणेशिवाय स्वतःच्या प्रेरणेतून आपली जी ध्येय आपण ठरवलेली आहेत ती पूर्णत्वास नेणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे, या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. आता आपण पाहूया इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक हा इंटेलिजन्स कोशंट म्हणजे बौद्धिक बुद्ध्यांकापेक्षा का महत्त्वाचा आहे. IQ वर्सेस EQ. आता जाणून घेऊया भावनिक बुद्धिमत्तेचे घटक. तर त्यातील सर्वप्रथम घटक आहे सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वजाणीव. सेल्फ अवेअरनेस असणे म्हणजे स्वतःच्या भावनांना जाणणे. आपल्याला ह्या क्षणाला काय फील होत आहे, कोणत्या भावना आपल्यामध्ये निर्माण होत आहेत याची जाणीव असणे आणि त्या पद्धतीने वर्तन करणे. स्वतःची अभिरुची म्हणजे आवड, मर्यादा, स्ट्रॉंग पॉईंट्स म्हणजे बलस्थाने याची जाणीव असणे. आपले निर्णय घेण्यासाठी भावनांचा योग्य वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी गोष्टी स्वजाणीव ह्या घटकामध्ये येतात. दुसरा घटक म्हणजे सेल्फ रेग्युलेशन, आत्मनियमन. ह्या घटकात विरोधी भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे नेहमी सतत आपल्याच म्हणण्यासारखे होत नसते. अशा परिस्थितीत भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय सदसद विवेक बुद्धीने घेणे, रागाच्या भरात बोलणे किंवा निर्णय घेणे टाळणे, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे इत्यादी गोष्टी सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे आत्मनियमन ह्या घटकामध्ये येतात. आता पुढील भावनिक बुद्धिमत्तेचा घटक आहे मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. ह्या घटकामध्ये आपल्या जीवनात ध्येय ठरवणे, ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरवणे, ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे व हे प्रयत्न करत असताना सतत आशावादी राहणे, निरुत्साहावर मात करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. पुढील घटक आहे एम्पथी म्हणजे सहानुभूती. यामध्ये इतरांच्या भावना समजून घेणे, एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्या दृष्टीने विचार करता येणे, स्वतःला इतरांच्या जागी समजून योग्य पद्धतीने निर्णय घेणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. भावनिक बुद्धिमत्तेचा पाचवा घटक आहे सोशल स्किल म्हणजे सामाजिक कौशल्य. या घटकामध्ये नातेवाईक व समाजातील विविध व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, श्रवण कौशल्य म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकणे, नेतृत्व, सुसंवाद, सहकार्य, मिळून मिसळून केलेले कार्य ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. ज्या व्यक्तींमध्ये ह्या 5 घटकांचा समावेश आहे त्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर व भावनिकदृष्ट्या परिपक्व असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते का? तर याचे उत्तर आहे हो, नक्कीच वाढवता येते. तर त्याचे काय उपाय आहेत ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशनची गरज आहे. म्हणजे इतरांशी संवाद साधत असताना
आपल्या गरजा व मागण्या ठामपणे पण इतरांच्या भावना दुखावणार नाहीत अशा शब्दांमध्ये मांडाव्यात. नंतर आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण नेहमी सतत पॉझिटिव्ह विचारच केला पाहिजे. आपण कंपॅशनेट असलं पाहिजे, म्हणजे लोकांच्या प्रती आपुलकी असली पाहिजे. नंतर माफ करायला शिकणे ही सर्व महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तींमध्ये ह्या 5 घटकांचा समावेश होतो त्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर व भावनिकदृष्ट्या परिपक्व असतात. आयुष्यातील एकूणच यशासाठी IQ पेक्षा तुमचा EQ महत्त्वाचा मानला जातो. कारण इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक तुम्हाला कठीण प्रसंगात स्ट्रेस आणि इमोशन ह्यांचे व्यवस्थापन मॅनेजमेंट करून यशस्वी होण्यास मदत करतो. प्रभावी संवाद किंवा सुसंवाद साधण्यासाठी तो वापर होतो. आव्हानांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी व कठीण परिस्थितीतून खचून न जाता मार्ग काढण्यासाठी भावनिक बुद्ध्यांक गरजेचा आहे. ह्यातून आपल्याला लक्षात येते की रोजच्या जीवनातील प्रसंग, नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी व आपले प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपला भावनिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे. धन्यवाद.